हाय श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना तुरीच्या ओल्या सोल्याचं तुरीच्या हिरव्या सोल्यांचं बेसन बनवते मी. तर इथं तुरीचे सोले ना थोडंसं भाजून घ्यायचे. तुरीचे सोले 2-3 हिरव्या मिरच्या, जसं तुम्ही तिखट खात असाल तसं. मी थोडंसं मिडियमच बनवते. तर लसूण भाजून घ्यायचं आणि मिक्सरला थोडंसं दरदरा वाटायचं. जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही. आता फोडणीला मी तेल टाकून जिरं, कांदा, थोडंसं टोमॅटो, कढीपत्ता पण टाकू शकतो. पण माझ्याकडं ना कढीपत्ताचं नाही, सुकला आहे. सारखा कढीपत्ता आणला आहे ना, 2-4 दिवसात सुकून जातो हो. तर मी इथं थोडंसं कांदा लालसर होऊ द्यायचा आणि जे आपण वाटलेलं होतं ना तुरीचं, जाडसर, जास्त बारीक नाही, जास्त मोठं नाही, ते शिजू घ्यायचं थोडं 5-7 मिनटं. अर्धा ग्लास पाणी टाकून थोडंसं 5-7 मिनटं शिजू द्यायचं. चांगलं लागतं तुरीच्या सोल्याचं बेसन. आणि बेसन ना शक्यतो गरम गरमच चांगलं लागतं आहे. आपण कुठलंही बनवा, मग हरभऱ्याच्या डाळीचं, किंवा आपण सांडगे बनवताना पण बनवतो ना मुगाच्या डाळीचं बेसन, गरम गरम, ते पण लय छान लागतं. हरभऱ्या डाळीचं पण छान लागतं भिजू घालून, हरभरा डाळ भिजू घालून. आणि शक्यतो आपण बेसन पिठाचं बनवतो, पीठ दळून आणून, डाळ दळून आणून. पण भिजवलेल्या डाळीचं पण छान लागतं आहे. बेसन कुठलंही असो, गरम गरमच चांगलं लागतं आहे पण खायला. थंड झाल्यावर जरा थंडगार लागतं आहे. 5-7 मिनटं इथं शिजू द्यायचं आपलं बेसन. हे बघा, घट्ट झालं आहे मस्त. तयार आहे तुरीच्या सोल्याचं बेसन. कोथिंबीर घालायची वरून.